नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे मानसी आणि तेजस दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा इकडे आता तेजस आपलं घर जेव्हा बघतो, तेव्हा त्याला घडलेला सगळा प्रकार आठवतो. म्हणजे ज्या वेळेला त्याच्यावरती खोटे आरोप झालेले असतात, मकर संक्रांतीच्या दिवशीच त्याला पोलीस पकडून घेऊन जातात, त्याची काही चूक नसताना. पण त्यावेळेला तेजस काहीसुद्धा बोलत नाही, कारण त्याला काही कळतच नसतं की हे सगळं त्याच्याबरोबर काय घडतंय. आणि पोलीस जेव्हा फरफडत त्याला घेऊन जात असतात, तेव्हा घरातले सगळे लोक त्याच्या मागे धावत येतात त्याला थांबवण्यासाठी. सगळे त्याच्या बाजूने उभे राहिलेले असतात. खास करून मानसी मानसी पोलिसांना अडवण्याचं काम करत असते. त्यांना सांगत असते की माझ्या नवऱ्याने काही नाही केलंय, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ नका. जरी सगळ्यांचा विश्वास तेजसवरून उडाला असेल, तरीसुद्धा एकमेव मानसी अशी मुलगी होती जिने शेवटपर्यंत तेजसची साथ कधीच सोडली नाही. आणि त्याच्यामध्ये तेजसची भावंडंसुद्धा होती. पण एका पॉईंटला ते सगळेजणसुद्धा मागे राहिले होते आणि मानसी तेजसच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलेली असते. ती एकमेव मानसी असते आणि शेवटीला तिचा विश्वास खरा ठरलेला असतो. तेजस निर्दोष सिद्ध होऊन घरी परत आलेला असतो. पण जो घडलेला त्याच्याबरोबर जो प्रकार असतो, त्याचं त्याला खूप जास्त वाईट वाटलेलं तर असतंच. तेव्हा इकडे त्याच्या घरातल्या लोकांची जी हालत केलेली असते, तीसुद्धा त्याला आठवते आणि त्याला फार वाईट वाटतं. तेव्हा मानसी म्हणत असते, हे बघा राष्ट्रहित, तुम्ही नका आता विचार करू कसलाही. तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध केलंत. तुम्ही आता घरी आलात की नाही, आता कुठल्याही गोष्टीचा विचार तुम्ही करू नका. तेव्हा तेजस म्हणतो, पण हे बघा ना लकी चांप, शेवटीला प्रभूंची इज्जत चव्हाट्यावरती आलीच ना. काही कारण नसताना उगाच आपल्या घराण्याला काळिमा फासला, बरोबर की नाही. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की माझ्या न केलेल्या चुकीची शिक्षा माझ्या घरातल्या लोकांना भोगायला लागली आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. मला या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही काळजी करू नका. जे काही आपल्या घराचं नुकसान झालं आहे, ते तुमच्या येण्याने भरून निघेल. आपल्या घरातल्या लोकांच्या मनाचं जे काही खच्चीकरण झालं आहे, ते तुमच्या येण्याने सुद्धा सगळ्यांच्या मनाचे जे मनोबळ आहे ते सुद्धा वाढणार आहे. सगळेजण पुन्हा ताठ मानेने उभे राहतील. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या येण्याने आता सगळं काय चांगलं होणार आहे राष्ट्रहित. तेव्हा इकडे आता तेजसला सुद्धा मानसीच्या बोलण्यामुळे खूपच जास्त धीर वाटत असतो. तेव्हा तेजस म्हणतो, हे काय अंगणामध्ये तुळस? तेव्हा मानसी म्हणते, हो तेजस, मीच ही तुळस लावलेली आहे, कारण मला या घरातल्या लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा होता की सगळं काय व्यवस्थित होणार. याच्यामध्ये तेजसची काही चुकी नाही आहे. आणि बघा ना, तेच झालं. अंगणातल्या तुळशीमुळे सगळ्यांचं मनोबळ वाढलं आणि मला तर आशा होतीच की तुम्ही निर्दोष सिद्ध होणार आणि लवकरात लवकर घरी परत येणार. आणि आता बघा ना, अंगणामध्ये तुळस लावल्यामुळे आता घरातली नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाईल आणि फक्त सकारात्मक गोष्टी घडतील. हा विश्वास आता मला तुळशीने दिलेला आहे आणि सगळं काही चांगलंच होणार आहे. आणि आतासुद्धा तुम्ही निर्दोष सिद्ध झालात, माझा विश्वास जिंकला, हे सगळं तुळशीमुळेच झालेलं आहे. तेव्हा आशीर्वाद घ्या. तेव्हा इकडे तेजससुद्धा मानसीबरोबर तुळशीचा आशीर्वाद घेतो आणि मनामध्ये म्हणतो की इथे मी तुम्हाला माझ्यापासून वेगळं करायची गोष्ट करतोय आणि तुम्ही माझ्या अजून जवळ येत आहे. मी तुम्हाला माझ्यापासून दूर करू शकेन का? आणि तेवढ्यातच इथे मानसी आणि तेजस दोघेजण सोबत गृहप्रवेश करतात आणि घरामध्ये एंट्री करतात. तेव्हा इकडे मानसी सगळ्यांना आवाज देत असते. ती म्हणत असते की मावशी, तात्या, आभा, सगळ्यांना आवाज देत असते. सूरज भाऊजी, पण घरामध्ये कुणीच नसतं. तेव्हा मानसी म्हणते, मी देवघरात बघते मावशी, आहे का? तेजस म्हणतो, मी आई किचनमध्ये आहे का ते बघतो. तेव्हा तेजस किचनमध्ये येतो आणि आपली आई आहे का ते बघत असतो. पण किचनमध्ये सुगंधा नसते. तेव्हा मानसी आता देवघरात येते आणि तिथे मावशी मावशी अशी हाक मारत असते. पण किचनमध्ये सुद्धा आणि देवघरामध्ये सुद्धा सुगंधा नसते. तेव्हा तेजस म्हणतो, आई इथे पण नाही आहे का? तेव्हा मानसी म्हणते, नाही ना, घरातले सगळेजण कुठे गेलेत? तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित, तुम्हाला माहिती आहे का, देवघरामध्ये मावशी सतत तुमच्यासाठी प्रार्थना करत बसत होत्या.
तेव्हा तेजस म्हणत असतो की आईने देवांना सुद्धा हैराण करून सोडलं असेल ना. तेव्हा सुगंधा म्हणते, राष्ट्रहित हे काय बोलताय तुम्ही? देवांना हैराण करून कुठे सोडलं असेल? त्या तर इथे विश्वासाने बसत होत्या. त्यांचा देवावरचा जो विश्वास होता तो आता खरा ठरलाय. म्हणजे तुम्ही निर्दोष सिद्ध होऊन इथे परत तर आलाय ना. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, राष्ट्रहित अहो घरातले सगळेजण कुठे गेलेत? खरंच मला काही कळत नाही आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, पण हे काय वाटीमध्ये ठेवलं आहे? तर वाटीमध्ये ज्या काही अक्षता काढून ठेवलेल्या असतात मानसीने, त्या वाटीमध्ये तशाच असतात. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की मानसी, जरा तुम्ही येताय का? मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, थांबा ना, जरा आभाला फोन करते आणि विचारते की सगळेजण कुठे आहेत म्हणून. तेव्हा तेजस म्हणतो, नाही सगळे नको, मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे लकी चार्म. तेव्हा मानसी म्हणते, काय झालं राष्ट्रहित? तेव्हा तेजस मानसीबरोबर आपल्या रूममध्ये येतो आणि म्हणत असतो, हात जोडून तिला थँक्यू म्हणत असतो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही मला का हात जोडताय? तेव्हा तेजस म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना, त्या सगळ्यासाठी मी तुम्हाला हात जोडून थँक्यू म्हणतोय. तुमचे आभार मानतोय मी. एकच गोष्ट नाही लकी चार्म, अहो तुम्ही माझ्यासाठी काय नाही केले. जेव्हापासून लग्न करून या घरामध्ये आलायत ना तुम्ही, तेव्हापासून तुम्ही फक्त माझा विचार करताय, माझ्या कुटुंबाचा विचार करताय, माझ्या घरातल्यांचा विचार करताय आणि त्यांच्यासाठी झटताय. मी तुम्हाला काय दिलं? या घरामध्ये मी तुम्हाला काहीही दिलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला आपलंसं केलंस आणि तुम्ही माझ्या कुटुंबाला जे काही सांभाळलंत. आतासुद्धा मी जेलमध्ये असताना जो काही तुम्ही मला सपोर्ट केला, मला पाठिंबा दिला, माझा आत्मविश्वास वाढवला आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबालासुद्धा तुम्ही विश्वास दिलात की मी काहीही केलेलं नाही आहे. या सगळ्यामध्ये माझी काही चुकी नाही आहे. मला फसवलं जातं आहे याचा तुम्ही सगळ्यांना विश्वास दिलात आणि म्हणूनच तुमचा विश्वास आज खरा ठरला आहे. मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो आहे ना, हे लकी चार्म फक्त तुमच्यासाठी. कारण तुम्ही माझ्यामधला सुद्धा विश्वास वाढवलात आणि मला पुन्हा इथे घेऊन आलात. खरंच एवढं कोण करतो कुणासाठी? त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणतोय. तेव्हा मानसी म्हणत असते की राष्ट्रहित तुम्ही आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी तुमच्यासाठी कोण आहे? तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी सर्वच आहात. तेव्हा इकडे मानसी म्हणते, नाही असं नाही, एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर काय द्याल? तेव्हा तेजस आता काही बोलायला जाणार, एका शब्दामध्ये उत्तर द्यायला जाणार, तेवढ्यातच तिथे सुयोग, आभा आणि सूरज तिघे जण आलेले असतात. तेव्हा इकडे दोघांना एकत्र बोलताना बघून सुयोग म्हणतो, आभा चल चल आपण नंतर येऊया चल. हे दोघं जण काहीतरी बोलतायत. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, असं काही नाही आहे, ये आतमध्ये ये, आता आलायस ना, ये आतमध्ये. तेव्हा इकडे आभा आपल्या भावाला मिठी मारते आणि म्हणते, दादा मला माहिती होतं तू काही केलेलं नाही आहेस आणि तू स्वतःला निर्दोष सिद्ध करून घरी लवकर परत येशील, हे सुद्धा माहिती होतं. तेव्हा सूरजसुद्धा येतो. सूरज आपल्या भावाला मिठी मारतो आणि म्हणतो, पोलिसांनी तुला त्रास नाही ना दिला? तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही रे दादा, नाही त्रास दिला. तेव्हा इकडे आता सूरज आणि तेजस या दोघांचं प्रेम बघून सुयोग म्हणत असतो, अरे वा, अरे प्रभू प्रभू, तुमची गळाभेट आता झाली असेल तर चला आपण बाहेरसुद्धा जाऊया का? म्हणजे सगळेजण वाट बघतायत ना. तेव्हा आभा म्हणत असते, अरे दादा तुला माहिती आहे का, आम्हाला सुयोग दादाने सगळं आधीच सांगितलं होतं की कशा पद्धतीने तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलंस आणि इथे घरी परत आलास. तुला माहिती आहे आम्हाला खूप आनंद झाला होता आणि आम्ही सगळी तयारीसुद्धा करायला घेणारच होतो. तेवढ्यातच तुम्ही दोघेजण आलात म्हणून आम्हाला ही आयडिया करावी लागली. आणि तुला माहिती आहे का दादा, या सगळ्याच्या मागे आहे ना वहिनीचा खूप मोठा हात आहे हां. म्हणजे तिने तुला खूप इथे सपोर्ट केला, तुझ्या पाठीशी उभी राहिली. तेव्हा इकडे आता तेजस म्हणतो, तुम्हाला कसली तयारी करायची आहे? तेव्हा सुयोग म्हणतो, अरे कसली तयारी म्हणजे काय, ढंढाढण ढंढाढण. आणि तो इथे आता नाचत असतो. तो म्हणतो की आता एवढा मोठा आनंदाचा क्षण आहे आणि नाचायला नको का? इकडे आता तुम्ही दोघेजणं डोळ्याला पट्टी बांधून घ्या आणि आमच्याबरोबर बाहेर चला. अरे तुमचं खूप मोठं स्वागत करण्यात येते. तेव्हा तेजस म्हणतो, अरे कसलं स्वागत? तेव्हा सुयोग म्हणतो, तू का विचारतोयस? तू फक्त बाहेर चल आणि एन्जॉय कर ना. तेव्हा इकडे तेजसच्या डोळ्याला पट्टी, मानसीच्या डोळ्याला पट्टी आणि आभा आणि सुयोग दोघांनाही सावकाश रीतीने आता बाहेर घेऊन येत असतात. कारण बाहेर सगळेजणं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करत असतात. सगळेजणं त्यांचं स्वागत करत असतात, त्यांचे आभार मानत असतात की त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. इथे आता मानसीचा विश्वास जिंकलेला असतो. तिने जो शब्द दिलेला असतो तो तिने पूर्ण करून दाखवलेला असतो.
तेव्हा आभा आणि सुयोग म्हणतात की डोळ्याची पट्टी काढली तरीसुद्धा डोळे उघडायचे नाही, डोळे बंदच ठेवायचे आहेत. तेव्हा इकडे आता मानसी आणि तेजस प्रामाणिकपणे डोळे बंद ठेवलेले असतात आणि नंतरला आभा आणि सुयोग 1, 2, 3 असं मोजतात आणि त्या दोघांना सोबत डोळे उघडायला सांगतात. तेव्हा इकडे तेजसच्या घरी येण्याने, त्याच्या आगमनाने घरामध्ये आता छान अशी सजावट केलेली असते आणि ती सजावट बघितल्यानंतर तेजसला खूपच जास्त छान वाटतं की आपल्या येण्याचा सगळ्यांना आनंद झालेला आहे. नाहीतर तो मानसीला म्हणत असतो की घरामध्ये कुणीच नाही आहे, तुम्ही इतके आवाज देताय तरी कुणी बाहेर बघायलासुद्धा येत नाही आहे की काय झालं आहे. म्हणजे कुणालाही विश्वास नाही आहे की मी निर्दोष सुटू शकतो, मी काही केलेलं नाही आहे, असा विश्वास कुणाला नाही आहे का? तेव्हा मानसी म्हणते, नाही हो, असं अजिबात नाही आहे. उलट सगळ्यांना विश्वास आहे की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध कराल आणि घरी परत याल म्हणून. आणि बघा ना राष्ट्रहित, तसंच झालं आहे. तुम्हाला बघून सगळ्यांना आनंदच होईल. चला, सगळेजण तुमची आतुरतेने वाट बघतायत. तेव्हा इथे सुगंधा औक्षणाचं ताट घेऊन उभीच राहिलेली असते आणि ती इकडे आता त्याचं औक्षण वगैरे करते आणि म्हणते की तेजस, आम्हाला माहिती होतं बाळा, तू काही केलेलं नाही आहेस आणि तू घरी परत येशील. पण ही तुझी बायको आहे ना, ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिला विश्वास होता तू काही केलेलं नाही आहेस आणि तू निर्दोष सिद्ध होऊन घरी परत येशील, असा विश्वास तुझ्या बायकोला होता आणि बघ ना, तिने तुझ्यावरचा विश्वास खरा करून दाखवलेला आहे. तेव्हा इकडे तेजस आपल्या आईचा आशीर्वाद घेतो, आईला मिठी मारतो आणि आईसुद्धा प्रेमाने त्याला आशीर्वाद देते, डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा इकडे आता तात्या कुठे आहेत असं सुद्धा तेजस विचारतो. तेव्हा सुगंधा म्हणते, अहो बाहेर या ना. तेव्हा इकडे तात्यासुद्धा बाहेर आलेले असतात. तेजसला बघून खूपच जास्त खुश होतात. तेजसने स्वतःची केस स्वतः लढली, स्वतःला निर्दोष सिद्ध केलं, ते सुद्धा कशा पद्धतीने, हे सगळं आता सांगितलेलं असतं सुयोगने घरी येऊन सगळ्यांना. तेव्हा इकडे आता तात्या जेव्हा बाहेर येतात तेव्हा तेजसकडे डोळे भरून बघत असतात. तेव्हा तेजसला आठवत असतं की जेव्हा तो जेलमध्ये असतो त्यावेळेला तात्यांच्या तोंडाला काही लोकांनी काळं फासलेलं असतं, ते सुद्धा विनाकारण तात्यांना त्रास देण्यासाठी. आणि ते माणसंसुद्धा इथे गायत्रीने पाठवलेले असतात, पण त्याबद्दल अजून कुणालाही काहीही माहिती नाही आहे. तेव्हा इकडे तात्या म्हणत असतात की तेजस, आमचा कुणाचाही तुझ्यावरती विश्वास नव्हता, आमचा विश्वास इथे खूपच जास्त ढळाला होता, पण तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे तेजस म्हणतो की मला माफ करा तुम्ही तात्या, मला माफ करा, या सगळ्यामध्ये माझी चुकी आहे. कारण का मी नेहमी तुम्हाला इथे त्रासच दिला आहे, माझ्यामुळे नेहमी तुम्हाला फक्त आणि फक्त त्रास झाला आहे आणि मला आत्ता हे अजिबात सहन होत नाही आहे. मला माफ करा तात्या, खरंच मला माफ करा. तेव्हा तात्या तेजसला उभं करतात, त्याला प्रेमाने आता आपल्या जवळ घेतात, त्याला मिठी मारतात आणि म्हणत असतात की तेजस, या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे बाळा, काही चुकी नाही आहे तुझी. तुला या प्रसंगामध्ये, या प्रकरणामध्ये तुला फसवण्यात आलेलं आहे आणि मला माहिती आहे की तू काही केलेलं नाही आहेस. तुझ्या बायकोचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता, अगदी शेवटपर्यंत ती आम्हाला सगळ्यांना हेच सांगत होती की तेजसने काही केलेलं नाही आहे, ते कधीही इथे लाच घेऊ शकत नाही. आधी कसे होते, काय होते मला माहिती नाही, पण कधीच त्यांनी दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून काही केलेलं नाही आहे. कुणाला तरी मदत करता यावी म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं असतं, पण ह्या वेळेला त्यांनी लाज वगैरे काही घेतलेली नाही आहे. तुम्ही सगळेजण विश्वास ठेवा आणि बघ, तिने तिला तुझ्यावरती दाखवलेला विश्वास खरा करून दाखवला आहे तेजस. तू घरी परत आली आहेस आणि ही जीत आहे ना, फक्त तुझी नाही आहे तर या मुलीची आहे. कारण का ही मुलगी आहे ना, खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी होती, लढत होती, ती सगळ्यांबरोबर लढत होती. तिने आम्हालासुद्धा सांभाळलं, तिने तुलासुद्धा सांभाळलं आणि स्वतःलासुद्धा. तेव्हा इकडे आता मानसीचं जे काही कौतुक होत असतं, ते कौतुक तात्यांनी स्वतःच्या तोंडून केलेलं असतं. कारण त्यांना खूपच जास्त विश्वास होता की इथे मानसीचा विश्वास खरा ठरणार. इथे तात्या येतात, मानसीच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणत असतात, खरंच मुली, म्हणजे आमचा कुणाचाही विश्वास नव्हता, पण तू विश्वास दिला होतास की या घरामध्ये मी तेजसला निर्दोष सिद्ध करून घेऊन येईन आणि ज्या वेळेला ते निर्दोष सिद्ध होतील आणि घरी येतील ना, त्यावेळेला आम्हाला आता नवरा बायको म्हणून स्वीकारायला हवं आहे. मी या घरची सून आहे म्हणून तुम्ही मला स्वीकारलं पाहिजे, तुम्ही आमच्या डोक्यावरती अक्षता टाकल्या पाहिजे, असं इकडे मानसी तात्यासाहेबांना बोललेली असते.
तात्यासाहेब तो शब्द आता तेजसला सांगतात की मानसीने मला सांगितलं होतं की जर मी तेजस यांना निर्दोष सिद्ध करून या घरामध्ये घेऊन आले तर तुम्ही माझा सून म्हणून स्वीकार करायचा आणि माझ्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या. आणि बघ तिने जो दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. तिने तुला निर्दोष सिद्ध करून घरी आणलंय. तू स्वतःची केस स्वतः लढलास म्हणून काय झालं, पण तिचा विश्वास खरा होता आणि तो खरा ठरलेला आहे. तेव्हा इथे तात्या म्हणतात की तुम्ही इथे थांबा, मी लगेचच आलो. तेव्हा तात्या देवघरामध्ये जातात, कारण तिथे वाटेमध्ये मानसीने अक्षता ठेवलेल्या असतात, ज्या अक्षता तात्यासाहेबांना तिच्या डोक्यावरती टाकायच्या असतात. तेव्हा तात्यासाहेब म्हणत असतात की ये तेजस, इकडे ये, तू सुद्धा मानसीच्या शेजारी उभा राहा. आणि तात्या म्हणत असतात, तेजस तुला माहिती आहे का रे, अरे इथे माणसेने मला सांगितलं होतं की तेजस निर्दोष आहेत, त्यांनी काही केलेलं नाही आहे. ते निर्दोष सिद्ध होऊन घरी आल्यानंतर तुम्ही माझा सून म्हणून स्वीकार करा आणि ह्या अक्षता आहेत ना, त्या माझ्या डोक्यावरती टाका. तेव्हा इकडे तात्या म्हणतात की आता फक्त मी एकटा ह्या अक्षता तुमच्या डोक्यावरती टाकणार नाही आहे. मी तर म्हणतो की आपण सगळेजणच तेजस आणि मानसी यांच्या डोक्यावरती या अक्षता टाकूया आणि त्यांचा इथे सून म्हणून आणि त्यांचं लग्न आपण इथे मान्य करूया, मानसीचा सून म्हणून स्वीकार करूया, असं इकडे तात्यासाहेब म्हणत असतात. आणि इथे आता दोघांच्याही लग्नाच्या मंगलाष्टका तात्यासुद्धा म्हणत असतात. तर इकडे मानसीला खूपच जास्त आनंद होतो, कारण आधी जे लग्न झालेलं असतं त्याच्यामध्ये कुणाची संमती नसते, पण ह्या वेळेला तसं नसतं. ह्या वेळेला आता तात्यासाहेबांनीच त्यांचं लग्न स्वीकारलेलं असतं आणि सगळेजण त्यांच्या डोक्यावरती अक्षतासुद्धा टाकतात आणि इथे खूपच जास्त छान पद्धतीने त्यांचं लग्न स्वीकार करतात. तात्यांनासुद्धा आता तेजसबद्दल काहीही मनामध्ये अडी नसते, शंका नसते, कारण तेजसने स्वतःला इथे आता तात्यांच्या नजरेमध्ये सुद्धा खूपच जास्त वरचं स्थान मिळवून दिलेलं असतं. तेव्हा छाया येते आणि म्हणते, हे सगळं काय आहे आणि हा तेजस परत आला? तेव्हा आभा म्हणते, मग काय, नुसता परत आलेला नाही आहे, तर इथे तात्यासाहेबांनी आता तेजस दादाजी मानसी वहिनी यांचं लग्नसुद्धा मान्य केलं आहे. त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकल्यात. फक्त त्यांच्याच नाही तर आम्हीसुद्धा त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकलेल्या आहेत तात्यांबरोबर. तर इकडे आता छाया म्हणत असते, हो का? तेव्हा आभा म्हणते की एक काम कर ना, तू तिकडे उभी राहा आणि दोघांचे आता सोबत फोटोज काढ ना. काढ काढ, तुझा मोबाईल चांगला आहे ना, तुझ्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे फोटोज काढ. तेव्हा छाया म्हणत असते की मानसी, तेजस इकडे सुद्धा बघा ना. तेव्हा दोघेजण आता एक लूक देतात आणि इथे मानसी तर इमोशनल झालेली असते. ती खूप जास्त रडत असते, कारण एकाएकी तात्यासाहेबांनी इतकं प्रेम दिलेलं असतं तेजसला आणि मानसीला सुद्धा. त्याच्यामुळे इथे मानसी आता पूर्णपणे इमोशनल झालेली असते आणि ती रडतच असते. तेव्हा इथे तेजसला मानसीकडे बघून आता खूपच जास्त छानसुद्धा वाटत असतं, कारण मानसीने त्याची साथ सोडलेली नसते. जरीसुद्धा इकडे तेजस मानसीला सोडायला निघालेला असतो, तिच्यापासून दूर जायला निघालेला असतो, पण कधीही मानसीने तुझ्यापासून दूर जाण्याची गोष्ट केली नाही आहे. तर इकडे सुगंधा म्हणत असते की आता या, आता पुढचा कार्यक्रम करायचा आहे, तुम्हाला आम्ही आता अजिबात सोडणार नाही, कळलं का? तेव्हा इथे मानसीला खूप आनंद होतो, कारण लग्न झाल्यानंतर हे तिच्याबरोबर काहीही झालेलं नसतं. तेव्हा इकडे आता मानसी आणि तेजस दोघेजण एकमेकांच्या शेजारी बसतात. तेव्हा सुगंधा तिला हळदी कुंकूसुद्धा लावते आणि तिची ओटी भरते. तिच्या ओटीमध्ये तिला नवीन साडी, इथे श्रीफळ आणि तांदूळ वगैरे सगळं काही दिलेलं असतं आणि तिची ओटी भरण्यात आलेली असते. तेजस म्हणतो, मी कशाला बसू? तेव्हा सुगंधा म्हणते, बसायचं, कारण हा आशीर्वाद दोघांना सुद्धा मिळायला हवा ना. तेव्हा इकडे तेजसला सुद्धा कपडे दिले जातात. तेव्हा तो म्हणतो, मला कशाला? तेव्हा आभा म्हणते, असं कसं? म्हणजे वहिनी नवीन साडी नेसणार आणि तू काय जुन्या कपड्यांमध्ये राहणार? जा, हा कुर्ता तुझ्यासाठी आणलाय, तू सुद्धा घालून तयार हो जा. तेव्हा इकडे तेजसला खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण इथे गायत्रीसुद्धा तोंडावरती पडलेली असते आणि छायासुद्धा. त्यामुळे घरातले सगळेजण खुश असतात त्या दोघींना सोडून. तेव्हा आभाने तर छायाला फोटोसुद्धा काढायला सांगितलेले असतात. तेव्हा इकडे मानसी आणि तेजस यांना आता छान नवीन कपडे दिलेले असतात. तेव्हा सुयोग म्हणतो, चला चला, आता फक्त तुमचं लग्न लागलं आहे, म्हणजे तुमचं नातं आता स्वीकारलं आहे सगळ्यांनी, पण बाकीचा कार्यक्रम तर अजून आहेच ना. तुम्ही दोघेजणं छान तयार होऊन या, म्हणजे आपण छान सेलिब्रेशन करू, असं सुद्धा सुयोग म्हणत असतो. तेव्हा मानसीला सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मानसी म्हणत असते की हे घ्या ना मॅम, तुम्ही मला हळदी कुंकू लावा. आणि ती म्हणते की वहिनी, गायत्री म्हणते वहिनी. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, हो ना, आता मी सुद्धा या घरची सून आहे ना, मग तुम्हाला मॅम म्हणून परक कशाला करू?
तात्याने आमचं नातं स्वीकारले, मला या घरची सून म्हणून स्वीकारले. त्याच्यामुळे मी ऑफिशियली या घरची सून आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता वहिनी म्हणणार. मॅम म्हणून मी तुम्हाला परक नाही करणार. घ्या ना, हळदी कुंकू लावा. तेव्हा इकडे अजिबात तिची इच्छा नसते मानसीला हळदी कुंकू लावायची. पण गायत्री म्हणालेली असते की जेव्हा तेजस निर्दोष सिद्ध होईल असं तुला वाटतंय तेव्हा मी तुला हळदी कुंकू नक्की लावेन. पण जेव्हा तो जेलमध्ये जाईल तेव्हा तुला मात्र इथे ओटी देऊन इथून घरातून हकलून देईन, असं गायत्री मानसीला म्हणालेली असते आणि तिला हळदी कुंकू लावते.